पायाखाली ना असं हे होतं काय बुलबुली समुद्र म्हणजे तो किती स्क्वेअर फीटचा आहे माहिती आहे का? 1,01 अब्ज कोटी स्क्वेअर फीटमध्ये समुद्र बसलेला आहे. ही लाईन क्रॉस केली त्या साईडला गेलं तर दुसरा बीच. गुजरात ना. हां आमच्या मॅडम फुल तयार होऊन आलेत आणि जरा माझं लुक दाखव. आपलं काय भाई आपण चड्डीमध्ये आपलं म्हणजे पोरांचं कसं असतं शॉर्ट घातली बाद झालं. शॉर्टमध्ये कुठेही जाऊ शकतो आपण. गुड इव्हिनिंग मित्रांनो. सो विसरलं तर नाही ना मला म्हणजे बऱ्याच दिवसातून आपण भेटतोय. सो आपण आलो आहे आज पालघरला आणि मस्त पहिला पाऊस झाला आहे आणि वातावरण तर एकदम क्लास झालं आहे आणि आपण चाललो आहे आज शिरगाव बीचवर. तर पालघर स्टेशनपासून फक्त 8 ते 10 किलोमीटर आहे हा बीच आणि भरपूर काही बघण्यासारखं आहे तिथे. सो लेट्स गो. सध्या घरून तर निघालो आहे आम्ही साधारण 5:30 वाजलेत आणि इथे बघा बरेचसे एम्प्लॉई आता जॉबवरून सुटले. त्यात माझा आज वीकली ऑफ आहे. सो लेट्स एन्जॉय द डे. सायकल चालवत आहे. मित्रांनो आता समोर जो रस्ता बघताय तुम्ही अशी फिलिंग येते की आपण अलिबागच्या रस्त्यावर गाडी चालवत आहे आणि तसंच म्हणजे आजूबाजूला अशी झाडं आहेत, नारळाची झाडं आहेत भरपूर अशी आणि सिंगल रोड आहे. ती मोठ्या गाड्या जात आहेत की नाही जात आहेत. नुकताच पाऊस पडून गेलाय आणि वातावरणामध्ये एकदम गारवा आहे. सो खूप छान वाटतंय. सो मित्रांनो आपण आता चौपाटीला पोहोचलो आहे आणि एक्झॅक्ट माझ्या मागे आपण बघू शकता तिथे पार्किंगसाठी जागा आहे भरपूर आणि आज फ्रायडे त्यामुळे फारशी पब्लिक नसेल. सॅटर्डे संडेला खूप पब्लिक असते आणि फ्रायडेला पण असते कारण की इकडचे जे एम्प्लॉई आहेत त्यांना फ्रायडेलाच जास्त ऑफ असतं. सो नुकताच पाऊस झाला आणि इकडे समुद्र किनारा जवळ आहे त्यामुळे इकडचा पाऊस म्हणजे अगदी वादळ वारा. सो माझ्या मागे तुम्ही बघू शकता झाड पडले नुकताच. आता थोड्याच वेळात आपल्याला पूर्ण समुद्र किनारा दिसणार आहे आणि अथांग पसरलेला असा समुद्र आपल्याला पाहायला भेटणार आहे. सो लेट्स एन्जॉय. सो आम्ही आता बीचवर पोचलो आहे आणि प्रत्येकजण त्याचं एन्जॉय करते म्हणजे फुल टू प्रायव्हसी आहे इथे बोलता येईल असं म्हणजे फारशी पब्लिक नाही इकडे. सो चलो. आमच्या मॅडम फुल तयार होऊन आलेत आणि जरा माझं लुक दाखव. आपलं काय भाई आपण चड्डीमध्ये कुठं आपलं म्हणजे पोरांचं कसं असतं शॉर्ट घातली बाद झालं. शॉर्टमध्ये कुठेही जाऊ शकतो आपण. सो मित्रांनो खूप मजा येते आणि लाटा जशा जशा पास येतात ती अजून उत्सुकता वाढते आणि त्यात फ्लिपफ्लॉप घातले तर ती आपल्यावरच पाणी जास्त उडवत आहे. चप्पल काढायला लागेल वाटतं. काय क्लायमेट आणि त्यात आपली आवडती व्यक्ती. सही आहे ना.
पायाखाली ना असं हे होतंय, काय गुलगुली लागते गुलगुली. पहिल्यांदा आले काय समुद्र? हो खरंच महाबळेश्वरला समुद्र नाही ना तुमच्या? नाहीये काय? नाहीये, नाहीच आहे. लाज वाटली बाई. त्यात काय लाज नाही तर नाही. माझी चप्पल पुढे आली ना काय. सेल्फी घे आपली पोस्ट कर. अजून किती सेल्फी काढतो? 2च काढले. कसं आहे ना, समुद्रावर कितीही मोठं जरी असलं तरी तो लहान मुलासारखा वागतो आणि खूप सारे करामती आपल्याला पाहायला भेटतात. काय करते? मम्मी पप्पा मम्मी पप्पा मतलब हमने जो किया सब वेस्ट. हाँ हाँ मम्मी पप्पा ती मम्मी पप्पा असतात. हा का? ऐक ना, मला काहीतरी सांगायचं. भिजून गेला वरा, रुजून आल्या घरा, बेभान झाली हवा, पिऊन पाऊस ओळा. येना जरा तू येना जरा, चावल हलकी देना जरा. पुढे पण आहे. आहे येना पण. जरा तू येना. आणि तुला काय बोलते, आपण ट्रायल करतोय काय. सो मित्रांनो, जशी जशी संध्याकाळ होत चालले तशी तशी पब्लिकही वाढत चालले, कारण की संध्याकाळी असं समुद्र किनाऱ्यावर शांतपणे बसायला खूप भारी वाटतं. काय किती मोठा समुद्र असेल. समुद्र म्हणजे तो किती स्क्वेअर फीटचा आहे माहिती आहे का? 1,01 अब्ज कोटी स्क्वेअर फीटमध्ये समुद्र बसलेला आहे. ही लाईन क्रॉस करून ही लाईन क्रॉस केली त्या साईडला गेला तो दुसरा बीच. गुजरात ना. हां, गुजरात मा बीच हाऊ छो उधर. मग गुजरात येईल ना. हां, मग गुजरात गुजरातला बीच समुद्र आहे तर बीच असेलच ना. नीट विचारते ना. अरे इधर इधर शिरगाव में बीच हूँ छू, उधर गुजरात में बीच छू. हाँ विचू समजू. सो मित्रांनो, सूर्य मावळायला लागला आहे आणि तसंच आम्ही सुद्धा आता घरी चाललो आहे. चलो, एन्जॉय केलंस? खूप एन्जॉय केलं. सो मित्रांनो, चलो आता थेट घरी जाऊ. सो मित्रांनो, समुद्राच्या बाजूलाच शिरगाव किल्ला आहे, तिथे पण आपण विजिट करणार आहोत. कधी जायचं किल्ल्यावर? तुम्ही बोलाल तेव्हा. ठीक आहे, सो तिकडे आपण जाऊ. सो चलो मित्रांनो, कनेक्टेड राहा आणि आता ब्लॉग पडणारच आहेत. सो बाय. भिजून गेला वारा, रुजून आल्या दारा, बेभान झाला वारा, पिऊन पाऊस ओळा. अरे बोल की. येना जरा तू येना जरा, चावल हलकी देना जरा.